ए अरे काय तुम्ही एवढ्या लवकर का आलात? मला म्हटलं एवढं जेवायला वगैरे गेलाय तर गप्पा टप्पा होतील, आरामात याल. कसल्या गप्पा टप्पा? साधा सॉरी म्हण, नीट बोल म्हटलं तर बोलली नाही. किती ऑकवर्ड झालं माहितीये त्या अभिजित राजेंसमोर. म्हणजे तुम्ही अभिज किचन मध्ये गेला होतात? हो, म्हणजे आईला ज्या रेस्टॉरंट मध्ये नेणार होतं ते बंद होतं, सो नाईलाजाने आम्हाला अभिज किचनला जावं लागलं. ते बोलायलाही आले होते माहितीये आईशी, पण तरीही धड बोलली नाही. सगळा पचका केला. एवढं समोर येऊनही बोलले नाहीत म्हणजे खरंच पचका झालाय. ए बाबड्या, नको ना रे राघव. अरे मला पटकन सुचलं नाही रे काय बोलावं ते. आपण तुझ्या नोकरीचं दुसरं काहीतरी बघू ना. सोहम, तुझ्या नोकरीबद्दल आईंनी बोलावं म्हणून घेऊन गेला होतास तू त्यांना तिथे? नोकरीचं काय शुभ्रा, ज्या पद्धतीने ते इथून गेले ना त्यासाठी मी तिला म्हटलं की सॉरी बोल, नीट बोल त्यांच्याशी. तुला माहितीये किती काळजीने आले होते ते, आणि कशी वागली ही त्यांच्याशी. त्यांना नाही आवडलंय शुभ्रा. आज आमच्याशी धड बोलले सुद्धा नाहीत ते. ए काही काय बोलतोय सोहम? अभिजित राजे धड बोलले नाहीत? नाही, असं होऊच शकत नाही. तसंही मी बोललेलं तुला पटणार नाहीये. तू एक काम कर, तू आईशीच बोल, मी कशाला पडतोय. अरे तसं नाही सोहम. आई हो, ते खूप रागावले. म्हणजे इतकं परक्यासारखं, ओळख नसल्यासारखं वागले ना, मला तर खूप संकोचल्यासारखं झालं ग शुभ्रा. ते परक्यासारखं वागलेत याचा त्रास झालाय, म्हणजे आता हे भांडण मिटवायलाच हवं. हॅलो, हो सर, चालेल सर. हा, उदय सरांचा फोन होता. उद्या मला ऑफिसला बोलवलंय. का? का काय, नोकरी परत जॉईन कर सांगायला असणार. हो, ओके. खरंच रे, देवच पावला. मग मी तुला म्हटलं होतं ना बाबड्या, सगळं नीट होईल, छान होईल म्हणून. अरे सोहम, उद्या प्लीज जरा वेळेत जा. तुला काय प्रत्येक गोष्टीत सल्ले द्यायचे असतात का ग? अरे तसं नाही रे, सहज म्हणाले मी. ओके, जाईन वेळेत. आणि आई, माझ्या हिमतीवर नोकरी परत मिळवली आहे मी. बोल झालं काय? अरे अरे, एक घास अजून खा रे. अरे किती कमी खाल्लंयस बाळा, घे एक 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 एक. बस झालं. पाणी पे. मला सॉक्स दे लवकर. हो हो. तर तुला चहा नकोय का? चहा होतलाय तुझ्यासाठी. चल येतो. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय बाय. बाय बाय. आई दे लवकर. हो बाबड्या, हे घे. हा रुमाल घेतला नाहीस ना? रुमाल ठेव. हा, फोन घेतलायस का तुझा? हो घेतला. हे घे, हे घे, हे सॉक्स घे. आणि बाबड्या, अरे बघ हा, मटकीची उसळ घातली डब्यामध्ये, वेळेवर खा. हा हो, चल येतो. हो. कुठे निघालास कोंबडी क्या? बढती नंतरचा पहिला दिवस आहे ना आज. देवाला नमस्कार कर. हो आजोबा. चल येतो आई. यशस्वी हो, छान कर सगळं. हे घे, हे घे, किल्ली घे. बाय बाय. वेळेवर जेव रे बाळा. हो आई. असं बरी. अय्या, बऱ्याच दिवसांनी ऑफिसला निघालास? हो, मी निघतो. बाय शुभ्रा. ऑल द बेस्ट. सांभाळून जा रे राजा. हो आई. हा, नीट कर सगळं. हा, असं बरी पाहिलंस का ग? अगं सकाळी सकाळी पेपर बघितला तर त्यात अभिजित राजेंचा फोटो. हे बघ, अभिजित राजेंचा फोटो. मॉडेलिंग करतायत. बघ ना, जवळ 2-2 मुली सुद्धा उभ्या आहेत. होच की. भारताचे लोकप्रिय शेफ अभिजित राजे यांचं मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण. आई फोटो पाहिलात का? हो पाहिला. अहो, तुमच्याकडे पण असाच कोट होता ना? मला अजून आठवतं. मी लग्न होऊन आले ना, तेव्हा पहिल्या दिवाळीला तुम्ही घातला होता. हो, होता ना माझ्याकडे. पण अशा बगलेत पोरी घेऊन फिरलो नाही मी. काकू मी आले सा. अहो ऐका ना. आई, हे बघा, अभिजित राजेंचं कौतुक छापून आलंय पेपरात. आपण सुद्धा शुभेच्छा द्यायला हव्यात ना त्यांना. मी असल्या फोटोसाठी कसल्या शुभेच्छा द्यायच्या. आणि असंही शुभ्रा, मी म्हटलंय ना मला नाही बोलायचंय त्यांच्याशी, पण तुला फोन करायचा असेल तर कर.
म्हटलं कामही होऊन जाईल ना फोनवर बोलता बोलता म्हणून. हा बोल शुभ्रा. हाय सर, कॉंग्रॅच्युलेशन्स. आज फ्रंट पेजला झळकलाय तुम्ही आणि काय डॅशिंग दिसताय हो. आता तर फॅशन वर्ल्ड मध्ये पण खळबळ उडणारा. कौतुक करावं होतं असं. फॉर्मल व्हायची संधीच दिली नाहीस मला. थँक्स. पण आता रेस्टॉरंट आणि मॉडेलिंग म्हणजे तुम्ही पूर्णच बिझी होऊन जाणार. हा छे मी या फंदात कधीच पडणार नाही. आत्ताही पडणार नव्हतो, पण काय झालं की माझी एक जवळची मैत्रीण आहे, ती फॅशन डिझायनर आहे. हा, ती म्हणाली की माझ्या या शोचा शो स्टॉपर तूच असायला हवंस. तिचं मन मोडायचं नाही म्हणून आपला केला प्रयत्न. जवळच्या मैत्रिणी बऱ्याच दिसतात. हो, पण तुमच्या प्रयत्नांचं खरंच खूप कौतुक छापून आलंय सर. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. बरं, आज तुम्हाला शुभेच्छांसाठी खूप सारे फोन येत असतील ना, मग मी आता फार वेळ घेत नाही. ठेवू का मी फोन? बरं सर, मी ठेवतेस हा फोन आता. बाय बाय. बाय. आई सॉरी, तुम्हाला बोलायचं नव्हतं ना फोनवर? मी विचारलं पण नाही हो. नाही मला नव्हतं काही बोलायचं. आणि असंही तू माझ्या वतीने त्यांची चौकशी केली नाहीस हे बरंच केलं असं शुभ्रा. त्यांनी तरी कुठे केली माझी चौकशी? म्हणजे त्रास होतोय तर आता फक्त हा त्रास थोडासा वाढायला हवा, हो ना? बस का, मी बघते. हाय असवरीताई, कशी आहेस तू? हाय शुभ्रा. हे असवरीताई, तू अभिजित राजांचा फोटो बघितलास का पेपरात? कसले डॅशिंग दिसतायत ना. ए तुला माहितीये, माझ्या मैत्रिणींचा विश्वासच बसत नव्हता की अभिजित माझे इतके चांगले मित्र आहेत. अगदी अरे तुरेची मैत्री आहे आमची. म्हणून आज माझ्या झुंबा क्लासेस नंतर ना मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना घेऊन अभिज किचनला जाणार आहे, खास अभिषेक ओळख करून द्यायला. वाव, मस्त आयडिया आहे ग. पण मी काय म्हणते प्रज्ञा, अभिजित राजे तुझे इतके खास मित्र आहेत हे आता तुझ्या मैत्रिणींना कळायला नको का? मग तू कशाला जातेस त्या अभिज किचन मध्ये? त्यांनाच बोलव की तुझ्या झुंबा क्लासला. झुंबा क्लासेसला? अगं म्हणजे काय, आता त्यांच्या एका खास मैत्रिणीसाठी रॅम्प वॉक केला त्यांनी. शो स्टॉपर बनले होते शोचे. मग आता दुसऱ्या खास मैत्रिणीसाठी झुंबा क्लासला नाही येऊ शकत का ते? हो की नाही आई? अगो, त्यांना काही दुसरी कामं असतील ना. अय्या खरंच की. ए शुभ्रा, काय मस्त आयडिया दिलीस ग. थँक्यू. अगं मी आता त्यांना फोन केला होता, पण माझ्या हे लक्षातच आला नाही बघ. काहीच हरकत नाही अगं, होतं कधीतरी. आत्ता सुचलंय ना तुला, आत्ता फोन कर त्यांना. हा नको, एक काम कर, थांब, मी माझ्या फोनवरनं फोन करते, मग तू बोल. हाय. काही नाही, मी जरा थांब हा प्रज्ञा, रिंग वाजते ग. हा बोल शुभ्रा. हाय सर, मी शू. हॅलो. हा मी प्रज्ञा बोलतेय. अभि, काय हॉट फोटो आलाय हो तुमच्या पेपर मध्ये. सगळ्या बायका फिदा झाल्या असणार. हो थँक्स अ लॉट. ऐका ना अभि, मला तुमचं सक्सेस सेलिब्रेट करायचं आहे आणि माझ्या मैत्रिणींना पण तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे. तेव्हा आज माझ्या झुंबा क्लासेसला याल का तुम्ही? अगं असं वाटतंय, काय करतेस, धूळ उडते ग. हा तुम्ही बोला ना. झुंबा? नाही सॉरी, आज बरीच कामं आहेत, नाही जमणार. नाही जमणार? अहो असं काय करताय अभिजित? माझा झुंबा क्लास आहे ना तुमच्या अभिज किचनच्या एकदम जवळ आहे. प्लीज यार ना. हो नाही जमणार, सॉरी.
नाही जमणार म्हणताय. आय कॅन अंडरस्टँड अभि. म्हणजे खास माझ्यासाठी आला असतात तुम्ही, पण तुमचं कामही महत्वाचं. आणि ऐका, असं माझ्यासाठी कामाकडे दुर्लक्ष केलेलं मला नाही बुवा चालणार. शुभ्रा, फोन कधी कट झाला कळलंच नाही अगं. नाही ग, तुझ्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये, माझ्या फोनचा प्रॉब्लेम आहे. इकडे काही हरकत नाही. काय म्हणाले तुला अभिजित राजे, ते येत आहेत का नाही येते ते सांग. नाही म्हणजे येणारच होते, पण मीच त्यांना म्हंटल की अहो काम आधी महत्वाचं नाही का. चल येते मी. बाय बाय. बाय बाय. हाय सर, मी शुभ्रा बोलते. आई चला मी जाऊन येते. तू कुठे निघालीस ग? मी प्रज्ञेच्या क्लासला चालली आहे. अहो ती मगाशी एवढं आली होती, झुंबा क्लास बद्दल बोलली, आणि तुम्हाला माहितीये अभिजित राजेने तिला सरळ नाही सांगितलं. किती वाईट वाटलं असेल ना बिचारीला. निघताना मला म्हणाली, शुभ्रा निदान तू तरी येऊन जा ना ग, बरं वाटेल मला. म्हटलं जाऊया, आवडला क्लास तर मी पण जॉईन करेन. तुम्ही येता का? नाही बाई, मी काय येऊन बघून करू ते झोंबी वगैरे काय ते. झॉम्बी नाही हो, झुंबा. तेच ते ग. तू जातेस ना, जा. पाण्याची बाटली घेतलीस का बरोबर? हो घेतली आहे. आणि एखादं केळं किंवा बिस्किटचा पुडा ठेव ग, म्हणजे मध्येच भूक वगैरे लागली तर बरं पडतं बाळा. ऐका ना, मी खूप एक्सरसाइज वगैरे काही करणार नाहीये तिथे. मी आपली प्रज्ञासाठी जाते आणि येईन पटकन. येऊ. बाय बाय. सांभाळून जा ग. हो. हाय शुभ्रा, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. पण काय ग, सहजच आलीस की अभिजित राजांचा काही निरोप घेऊन आलीस? म्हणजे मी गेल्यानंतर काही फोन नाही आला ना त्यांचा? नाही. एनिवे जॉईन अस. सगळे बघून करतात ना तसं करायचं. ओके. तू मला फॉलो कर आणि मनातल्या मनात म्युझिक पण फॉलो कर, ठीक आहे? मी पहिल्या रांगेत आहे, येतेस तिकडे? नाही नको, आय एम जस्ट अ बिगिनर ना, मी मागे उभी राहते. तू डान्स कर, मी तुझ्याकडे बघते. नक्की? येस. बरं हे मी कुठे ठेवू? हो मी ठेवते, मला फॉलो कर. ओके. हाय सर, मी तुमचीच वाट बघत होते. तू या म्हणालीस म्हणून मी आलो. सर तुम्ही येत आहे म्हणून मी इथे आले आहे. म्हणजे अय्या, अभिजित राजे. अरे देवा, सर तुम्ही माझ्या मागे नाही लपू शकत. मी काय करू? हॅलो प्रज्ञा मॅडम. तुम्हाला किती वेळा सांगितलंय मला प्रज्ञाच म्हणा. हाय सर. हॅलो. आणि या माझ्या फ्रेंड्स सुरी, स्नेहा आणि या रिंकू, पिंकी, रीना. प्रज्ञा एक पटकन सेल्फी घे ना. हो ग. नाही मी काय म्हणतो, तुम्ही सगळ्या झुंबा करायला आलात ना, आधी झुंबा करा मग आपण सेल्फी काढू. हो हो बरोबर बोलताय ना अभिजित. आपण झुंबा करायला आलोय ना, आधी झुंबा करायचा. ठीक आहे, चला चला. करेक्ट. अभि तुम्ही मला फॉलो करा. कुठे? झुंबा करताना. हा नाही मी आधी बघतो ना जरा. अहो त्यात काही नसतं, एकदम सोपं आहे. या ना. तेच मला ठरवते ना, सोपं का कठीण बघतो आधी आणि मग करतो. चल शुभ्रा चल. अगं नाही, मी जरा सरांबरोबर. चल ना चल. चला, हिरो तर आलेला आहे, आता हिरोईन यायची बाकी आहे. कशी येणार? आव, आई गो आई गो आई गो आई गो आई गो आई गो आ आई गो आ.
असावरी, हे असावरी, अगं फोन वाजतोय बघ. आले आले बाबा, घेते फोन. कारखानीस असेल तर सांग, मी फिरायला येणार नाही. हो बाबा. हॅलो काका. हॅलो हॅलो आई, ऐका ना, शुभ्रा बोलतीये. अगं बाई शुभ्रा, आई ग, काय गो, काय झालं शुभ्रा? काय झालं? अहो झुंबा करताना ना माझा पाय मुरगळलाय, मला पाय टेकवता येत नाही, मला चालता येत नाही, खूप दुखतोय. हे बघ, तू काळजी करू नकोस बाळा. तिकडे काही एखादा बाक वगैरे असेल ना तर बस, मी लगेच येते. हा प्लीज प्लीज लवकर या तुम्ही आई. शुभ्रा मी येते लगेच. काळजी करू नकोस बाळा. हो आई, मी वाट बघतेय. बाबा मी ना जरा जाऊन येतो. तुला काय झालं थरथरायला आता? बाबा त्या शुभ्राचा ना ते झॉम्बी करता करताना पाय मुरगळला. तिला बिचाराला चालताही येत नाही, उभंही राहता येत नाहीये. अरे झेपत नाही तर कशाला करायचे नसते उद्योग? इथे आधीच मला चालायचा त्रास होतोय, त्यात तिने पाय मोडून घेतला तर तू एकटी किती धावपळ करणार? सोम्या आहे काळची, त्याला फोन करून सांग बायकोचा पाय मोडला तुझ्या. बाबा तू त्याच्या कामात असेल ना ऑफिसमध्ये, मी जाऊन घेऊन येते ना तिला पटकन. अगदी चालता येत नसेल तर तिच्यासाठी नवीन वॉकर आण. मी माझा वॉकर तिला देणार नाही, आधीच सांगून ठेवतो. तुम्ही उगीच घरात कुठे फिरत बसू नका. हा शांतपणे एका जागी बसून टीव्ही बघा. आल्यावरती चहा वगैरे करून देईन मी तुम्हाला. शुभ्रा, अगं बाळा काय झालं? बघू बघू, कशी पडलीस ग अशी बाळा? अशी जरा सांभाळून ना. थांब थांब थांब, बघू दे मला, बघू दे. अगं नाही नाही, बघ केवढी सूज चढते पायावर. आई ग, अगं कसं असं केलंस? लक्ष द्यायचं ना बाळा जरा. मी एक काम करू का, मी इथवर रिक्षा घेऊन येते, तुला रिक्षापर्यंत चालता येईल ना? नाही आई, अहो एवढं काही झालेलं नाहीये, ठीक आहे, म्हणजे बरा होईल तो. अगं बाई किती लागलंय. Yeah! Come on, come on! Yes! Yeah! Come on! Yeah! आई ग. Yeah! अगं हे येणार नव्हते ना? मला काहीच माहित नाही आई. मी झुंबा करायला आले, तिथे पाय मुरगळला, इथे बसले, इथे पायाकडे बघत बसले होते, माझ्याही लक्षातच नाही आलं. पण हो, बहुतेक ते पण झुंबाच करतायत. Yeah! Yes, come on, come on! Come on, charge up! असू दे, आपल्याला काय, आपण जाऊया. म्हणजे मी इथपर्यंत रिक्षा आणली तर तुला येता येईल ना बाळा? ये ये सावकाश जाऊया. हो ग, चल. बरं मग जाऊया का आपण? हो हो, मी हात देते तुला. ये ये बाळा, मी आहे तुझ्या बरोबर. ये. काय झालं? माझा ना पाय मुरगळला सर. ओ माय गॉड. मी माझ्या गाडीने सोडू का तुम्हाला? नको, आपले आपण जाऊया ग रिक्षाने. ये, आपण रिक्षाने जाऊ. जाऊया का? मी आहे. ये, तू चल माझ्या बरोबर. ओके, टेक केअर. येस, बाय सर. सावकाश सावकाश जा, सावकाश जा. पायाला शुभ्राच्या लागलं, पण दुखरी नस मात्र आसावरीची सापडली.